ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील तिसरं प्रवचन, आणिक साधन दुजे नाही, याचा भाग दुसरा. परवा दिवशीच्या आणि कालच्या प्रवचनामध्ये नेमका हाच विषय मांडायचा आपण प्रयत्न केलेला होता. पहिल्या दिवशी तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतला. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. दुसरा अभंग होता स्वामी स्वरूपानंदांचा. निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, रतलेसे चित्त हरिपायी, सांडिला संसार भावया उद्धार, केली सारासार विचारणा, हरिकृपा बळे लाधला सत्संग, सापडला मार्ग स्वानंदाचा, स्वामी म्हणे मज आकळले गुज, देखिले सहज आत्मरूप. मनुष्य जन्माचं नेमकं उद्दिष्ट काय? काय प्राप्त झालं असताना धन्यता कृतार्थता या गोष्टी प्राप्त होत असतात? आणि साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं, या गोष्टीचा विस्तारानं आपण परामर्श घ्यायचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगायचं झालं तर 2 प्रवचनांचं सार असं: संसार प्रपंचात रमू नका, अभिलाषा टाका, स्वार्थ टाका, आसक्ती टाका आणि सत्संगामध्ये रममाण व्हा. साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा आणि त्यांच्यापासून परमार्थाची प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करा, असं या दोन्ही अभंगांचं थोडक्यात सार म्हणता येईल. समर्थ रामदासांनी परमार्थ स्तवन या समासात दासबोधामध्ये जवळजवळ याच आशयाच्या ओव्या लिहिलेल्या आपल्याला आढळतील. जेणे परमार्थ ओळखिला, तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे, असो भगवत प्राप्ती विण, करी संसाराचा क्षीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजासी उद्धरावे, हरिभक्ती करूनी. पहिल्या दशकामध्ये 9व्या समासामध्ये या सगळ्या ओव्या आलेल्या आहेत. परमार्थ ओळखायचा आहे म्हणजे परमार्थाचं वर्म ओळखता आलं पाहिजे. अन्यथा परमार्थाच्या नावाखाली भलभलत्याच गोष्टी केल्या जातात आणि सगळं आयुष्य भरंगळत गेल्याचं दुःख त्या साधकाच्याही पदरी पडण्याची शक्यता असते. परमार्थाबद्दलच्या चुकीच्या कल्पना चुकीच्या वाटेनं नेतील आणि मग चुकीचीच असणारी फलप्राप्ती त्याच्या हातामध्ये पडेल. परमार्थ हा जन्म सार्थक होण्याकरता आहे, तो न करता केवळ संसार प्रपंच जो करत राहतो, समर्थांनी त्याला पापी हे विशेषण लावलेलं आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि भगवंताचा विचार करतच नाही, परमार्थाचा विचार करतच नाही, तो पापी आहे. इतकंच नव्हे तर तो कुलक्षय करणारा दुर्दैवी प्राणी आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. माणसानं कुळाचं पुण्य वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःचा तर उद्धार झालाच पाहिजे, पण आपल्या सबंध कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या हरिभक्तीमध्ये आहे. पूर्वजांचाही उद्धार करता येतो आणि पुढे येणाऱ्या अनेक पिढ्यांचाही उद्धार करता येतो, एवढा परमार्थ महत्त्वाचा. असा परमार्थ ओळखता आला पाहिजे, जाणता आला पाहिजे, आकळता आला पाहिजे. हे न करता जो संसाराचा क्षीण तोच सोसण्याचा अनुभवण्याचा प्रयत्न करतो, समर्थ म्हणतात त्या मूर्खाचं मुखावलोकनसुद्धा करू नका, तोंडसुद्धा बघू नका त्याचं. जो भला मनुष्य आहे, शहाणा मनुष्य आहे, विचारवंत आहे, प्रतिष्ठित आहे, भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे. जो शहाणा आहे
त्यानं परमार्थाकरताच आपलं जीवन वाहून टाकावं, देऊन टाकावं. मनुष्य म्हणून जन्माला आल्याचं सार्थक करावं आणि पूर्वजास उद्धारावे हरिभक्ती करून या. हरिभक्तीनं पूर्वीच्या आणि पुढच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो असं शास्त्र सांगतात. ज्याला जीवनाचं, या मनुष्य देहाचं महत्त्व कळलं नाही, त्या माणसाला मनुष्य जन्माचा अलभ्य लाभ होऊनसुद्धा त्यानं तो वाया घालवला, अशी काहीतरी विपरीत अवस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे. समर्थ एक मार्मिक विचार मांडताहेत की परमार्थ करून खरोखरीच कुणाला उत्तम पदाची प्राप्ती झाली आहे का? ते उद्धरून गेलेत का? समर्थ सांगतात, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी जाहले. खूप लोकांनी या जीवनाचं कल्याण करून घेतलेलं आहे. त्यांना उत्तम पदाची, श्रेष्ठ पदाची प्राप्ती झालेलीच आहे. तेव्हा आपण त्यांच्यापासून खरं सुख म्हणजे काय, खरा आनंद म्हणजे काय, खरी धन्यता, कृतार्थता म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.